तुला पहिलं मारेन. चल 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 नक्की इकडे दोघं इकडे. हा काय करत होता खाली? नाग. अरे बेसिन मधून गांडूळ आलं म्हणून पोरी ओरडल्या 2. तुम्ही काय असताय? काय घातलंय काय? कोट कोट पोटाचं काय करणार? हे काय झालं ना पण आतमध्ये काय घालायचं नाही घालायचं? बनियनवर कोट कुणी घातला होता तुमचा? तुम्हाला असं नाही वाटत ऍक्टर म्हणून फार उघडे पडताय तुम्ही सगळ्यांसमोर? हे जे काही डान्स वगैरे करता ना ते जरा स्किट मध्ये पण करा ना जरा. हा या हे घे घेऊन नको नको तो तशी स्किटची वाजवतो त्याला गरज नाही. वा 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 एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्यांसाठी. खरं तर हे लोक आले म्हटल्यानंतर तर वेळ लागणारच होतं या आमच्या सगळ्या लोकांना, कारण या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या यूथला वेड लावलेलं आहे. सगळ्या प्रेक्षकांचे लाडके हे कलाकार आहेत आणि या सगळ्या फ्रेश चेहऱ्यांना बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच की थुकरटवाडीत आज मजा असणार आहे. एनर्जी भरलेलीच आहे, कारण एनर्जीवाली ही सगळी मंडळी आपल्या मंचावरती आलेली आहेत. मंडळी आता अनलॉक सुरू झालेला आहे, हळूहळू थिएटर सुरू होतील, नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्याच वेळी या सगळ्यांना बोलावण्याचं कारण असं आहे कारण महाराष्ट्राचं हे भविष्य आहे, महाराष्ट्राच्या सिनेमाचं हे भविष्य आहे. कारण या सगळ्यांमध्येच उद्याचे दडलेले सुपरस्टार्स असणार आहेत आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा द्यायला थुकरटवाडी सज्ज झालेली आहे. या अनलॉक नंतर लवकरात लवकर तुमचे सिनेमे आम्हाला बघायला मिळावेत म्हणून, आणि त्यासाठीच तुम्हाला या मंचावरती आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे. मजा होणार आहे. सगळ्यांचं स्वागत करतो आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमच्या आवडीचा तुमचा लाडका कार्यक्रम तुमच्या थुकरटवाडी. तुमच्याचं नाव आहे चला हा बाई उद्या. लेडीज जिंदाबाद. सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आता दिवाळी जवळ आलेली आहे, तुम्हा सगळ्यांना आतापासूनच दिवाळीच्या मनापासून मी शुभेच्छा देतो. मजा आहे. आज सगळे फटाके फुटणार आहेत, कारण हे नवे नवे फटाके आहेत मार्केटमधले. तर काय, आज सगळे हे नवे चेहरे आलेले आहेत आणि प्रत्येकाने एक दोन सिनेमे केलेले आहेत, पुढे त्यांचे येणारच आहेत. पण ही परंपरा जुनी आहे. म्हणजे बॉलिवूडमध्ये सुद्धा असं झालेलं आहे की अनेकांनी पहिला सिनेमा केला आणि हिट झाला, ते कॅरेक्टर हिट झालं. तर आमच्या थुकरटवाडीत सुद्धा सिनेमे बनतात, हे तुम्हाला माहितीच आहे. तर आज तुमच्यासाठी एक विशेष सिनेमा आम्ही सादर करायचा ठरवला. एक असा सिनेमा जो एकेकाळी खूप गाजला होता, हिंदी सिनेमा, आणि त्यातला हिरो आणि त्यातली हिरोईन यांचा सुद्धा तो नायक नायिका म्हणून पहिला सिनेमा होता. पण एका रात्रीत ते स्टार झाले त्यावेळेला, आणि तो सिनेमा आज सुद्धा आपल्याला हिप्नोटाईज करून टाकतो. आपण संमोहित होतो तो सिनेमा बघताना. सिनेमाचं नाव होतं बॉबी. हो आणि सुंदर अशी एक प्रेमकथा होती. आणि डिंपल कपाडिया यांचा पहिला सिनेमा, ऋषी कपूर यांचा नायक म्हणून पहिला सिनेमा होता. आणि तुम्ही सगळे यूथ आत्ता जसे सगळ्यांना वेड लावताय, तसं त्या यूथनं त्या काळात सगळ्या तरुणाईला वेड लावलं होतं आणि अक्षरशः उड्या पडल्या होत्या तो सिनेमा बघण्यासाठी. तिकीट्स मिळायची नाहीत वगैरे असं आपण ऐकलेलं आहे. तर त्यांचा होता बॉबी, आपला थुकरटवाडीची बॉबी. बघूयात मग आता ही थुकरटवाडीची बॉबी नक्की कोण आहे आणि यामध्ये काय घडणार आहे. हा सिनेमा लगेचच सुरू करूयात. त्यासाठी मी तुम्हाला समोर बसण्याची विनंती करतो. तर सुरुवात करूयात आपल्या सिनेमाला, ज्याचं नाव आहे थुकरटवाडीची बॉबी. तर काय मंडळी, सुरुवातीला आपण भेटूयात आपल्या सिनेमातल्या नायिकेच्या कुटुंबाला. सगळ्यांना माहिती आहे की या सिनेमात नायक जो आहे तो खूप श्रीमंत आहे आणि आता तो परदेशात शिकतोय सध्या. तो तिकडून इकडे येणार आहे. आणि नायिका जी आहे ती कोळीवाड्यात राहते. ती गोवन फॅमिली आहे, ते गोव्याचे आहेत. तिचे वडील मासे पकडायचा व्यवसाय करतात. प्रेमनाथ यांनी हा रोल केलेला होता. तर सुरुवातीला आता भेटूयात आपण आपल्या सिनेमातल्या प्रेमनाथ बद्रिकेंना. या.
ब्रिगेडचा नावाचं थोडं कसं बोलतोय उई 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 मी असती जॅक ब्रिगेन्झा आणि आम्ही इकडे राहत असती. यार हे दुबईकडे जाते असं नाही वाटत थोडं बरोबर आराम होतोय जरा. दुबईकडे चाललंय ते परत हा? नाही मी करतोय. गोवन करा गोवन असतात ते थोडं वेगळं करा. हे तुम्ही ते प्रथमेश परबला का नाही सांगत? हे वेगळं करावं तुम्ही त्याला का नाही सांगत? त्याचा कुठलं पण पिक्चर काढा एक अटिट्यूड आहे आपण उई 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 आम्ही असती आज जॅक ब्रिगेन्झा आणि आम्ही इकडे राहते आमच्या पोरी बरोबर डिकरा. व्हेरिएशन गोव्याकडे चाललोय मी हळू. अरे गोव्याचं पात्र आहे ना मग गोवन करा. तुम्ही शूटिंग लावा इथं मीरा रोड मध्ये आणि मला शिकवा की गोवन करा गोवन. एवढं तुम्हाला गोवन पाहिजे होतं तर तुम्ही गोव्यात शूटिंग लावायचं ना. मग भाषा आली असते आज गोव्याची. भाषेचं माहित नाही आम्हाला मजा आली असती. मजा कुठे पोरगी कोण आहे तुमची. बोलत थांबाय अपोरे काय करल्यात. आता हे काय गोवा करायचंय ना कोल्हापूर होते. ते मी कोल्हापूर मार्गेत चाललोय ना गोव्याला. आता कसं मध्ये कोल्हापूर लागलं तर कसं देश तशी भाषांतर बोलायला लागते आपल्याला. स्किट संपेपर्यंत गोव्याचं थोडं आलं तर पोचणार गोव्याला आज पोचणार. तुम्ही बघा 20 पानात 19व्या पर्यंत गोवा आला तरी ठीक आहे आपल्याला. येणार गोवा. हे बघा एक मिनिट नुसता गेटअपवर खर्च झालाय आज. नाही मी करतोय आता कोल्हापूरला आलोय दादा कोल्हापुरी बोलूया आपण. थोडस पुढे गेलो की आला गोवा त्याच्यात काय इकडे अय पोरे बॉबी अगं काय करायली ये की बाहेर. अरे झूठ बोले काले कौवे से डरियो मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. अगं हे काय आणलं पिंजऱ्यामध्ये पोपट पाळतात हिने कावळा पाळलाय. डॅडी पोपटच आहे तो. अहो या पिंजऱ्याच्या खाली उभं राहून तुम्ही रोज मिसरी भाजता म्हणून असं झालाय तो. तो तरी काय करेल बिचारा. आता मी त्याला विचारलं की तुला मिरची देऊ का तर म्हणतो नको मिसरी दे. आई गे आल्या आल्या आता इज्जत नको काढू पुढे स्किट घ्या आपलं. उडी बाबा काय इना चोलबे. गोवा ठीक आहे बंगाली होते. ते काय झालंय मी ते बंगालचा उपमहासागर आहे ना बंगालची खाडी त्या मार्गाने असा गोव्याकडे चाललोय समुद्रात. तीच खाडी तिकडे येते. तर आता बंगालमध्ये ना जसं देश तसं भाषांतर. चला थोडा गोवा करा. करतोय होतोय माझ्याकडून. उडी बाबा आम्ही इथले मालक असतो आणि आम्ही मासे पकडण्यासाठी किती कष्ट करतो माहिती का. पण डॅडी मला तेच कळत नाही की तुम्ही मासे पकडण्यासाठी इतके कष्ट का घेता. मुळात हॉटेलमध्ये मिळतात ना छान छान मासे. काय झालं पोरी हॉटेलमध्ये जे मासे येतात ते कुठून तरी तर येत असतील. हो फिश टँक मधून येतात. आपण जेव्हा मोठमोठ्या हॉटेलांमध्ये जातो तिथे असतो की नाही फिश टँक त्यातनच घेतात ते. अगं पण त्या फिश टँक मध्ये पण मासे कुठून तरी तर येत असतील. शेतीतून उगवतात. मत्स्य शेती काळाची गरज वाचलंय मी. काय बोलते लॉजिक काय आहे. बिना आईची लेक आहे. तुम्हाला सांगतो बिना आईची लेक पाळणं सोपं आहे पण बिनडोक लेक पाळणं खूप कठीण. डॅडी नाही एक वेळ शेताला मासे येतील झाडांना मासे येतील पण हिला अक्कल येणं शक्य नाही. अजिबात मेंदू नाही हिला. बोला बोला मला घालून पाडू. मी तुमच्या चांगल्यासाठी बोलते पण तुम्ही मलाच चोंबडे मारा.
तुमचं मुळी प्रेमच नाही माझ्यावर डॅडी. ओय 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 आमचं प्रेम नसते म्हणजे काय असते? हे काय? येतोय गोव्याकडे, थांब ना तू. अगं पोरी असं कसं बोलतेस तू? तुझ्यावर प्रेम नाही असं म्हणतेस सरळ सरळ. होय, तुझ्यावर प्रेम नसतं तर तुझी आई गेल्यानंतर मी तुझ्यासाठी म्हणून दुसरं लगीन केलं नाही. डॅडी भले 4 लपडी केली, कितीही भांडणं लपडी झाली तरी सुद्धा लगीन नाही केलं. गुड 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 गुड. नॉट गुड, नॉट गुड, नॉट गुड फॉर युअर हेल्थ डॅडी. का पिता हे? कारण मी आज पिता आहे तुझा. कसं असतं, कॅरेक्टर साठी गरजेचं असतं. काय? हो, म्हणजे एका मुलीचा बाप असणं म्हणजे कॅरेक्टरायझेशन साठी हे पिणं खूप गरजेचं आहे. काय संबंध? हे मालविकाला बघा, काय? तिने चाय किती बी चांगली केली तरी तिचा बाप संत्र्याचीच पितो. महेश मांजरेकर सर आहे की नाही? आता महेश मांजरेकर सरांचं ते दबंग मध्ये नाही का बघितलं तुम्ही? सोनाक्षीचे पण वडील दाखवलेत ते. हा पण फुल टाईट. काय कॅरेक्टर मिळतात यार त्यांना, एक म्हणजे असे चांगले चांगले कॅरेक्टर मिळतात. प्रथमेश पॅकअप नंतर आज गोवाया तेवढं निरोप देऊन टाकला. बाकी काय? महेश मांजरेकर सरांबद्दल बोलताय? हा, तुमचं काय आहे? तुम्हाला घरातला उंदीर पण वाकडं दाखवून जातो. आले मोठे. अरे हा कसा आहे? माझ्या शॅम्पू सारखा वास काय येतोय? काय डॅडी यात माझा शॅम्पू भरून प्यायलात तुम्ही. कुणी हा शॅम्पू न केलाय? आहेत स्क्रिप्ट मध्ये चांगले चांगले. शुभंकर आलाय, तावडे काकांना आवडतात. कुणी केलंय? तरी म्हणलं मगाचपासून ढेकर देतात ना तोंडात ना, असं साबणाचे फुगे कसे काय येत आहेत? फुग्यावरनं आठवलं तुझी आजी कुठे आहे? फुग्यावर ना आजी कशी आली? आता सेम आहे ना, फुगे आणि तुझी आजी सेम आहे. तिचे पंच ते फुग्यांसारखेच, कधी फुटले तर फुटले, नाही फुटले तर नाही फुटले. बोला आजी आणकडे. काय चाललंय? आजी काय? कोणाला बोलतेस हे? शुभंकर. अगं तो वाढीव दिसतोय तरी पण तू जाडीव दिसतेस. गबस. शुभंकरला पाहिलं आणि मला जुने दिवस आठवले. एवढा जुना आहे त्यो? नाही नाही, त्याचे फादर सुनील तावडे, ते आणि मी कॉलेजमध्ये एकत्र होतो. त्यांचं लवकर लग्न झालं म्हणून, नाही तर शुभंकर आज माझा सण असता. मग त्याचं नाव शुभंकर नाही भयंकर ठेवायला लागला. तू पण माझा काय लक्षात ठेव. हा काय दिसायला मोठा ऋतिक रोशन आहे? हे गप्प. बरं चल, हरिया 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 पुरी आटप लवकर, आपल्याला जरा जायचंय, पार्टीला जायचंय आपल्याला. वा आजी, आपल्याला पार्टीला जायचंय. 1 मिनिट जरा इकडं. इकडं आपल्या गल्लीमध्ये उपवासाला रताळी उकडलेली वाटतात की नाही, तिथं पण तुला रांगेत उभं करत नाही. तुला पार्टीला बोलवलं कुणी? गबस रे रताळ तोंड्या. आमचे सेठ आहेत ना प्राण साहेब, त्यांनी बोलवलंय. निखिल सेठ? गप्प बस. अच्छा, म्हणजे ते खूप मोठे बिझनेसमॅन. हो हो हो, चल हरिया हरिया हरिया, आपल्याला त्यांच्याकडे जायचंय मस्तपैकी पार्टीला. पण आजी,
तू कसं काय ग त्यांना ओळखतेस? अरे त्यांच्या फॅमिलीचं माझ्याशिवाय काहीच चालत नाही. काहीतरीच काय? हो. पण तू ओळखतेस कशी त्यांना? काय करतेस तू तिथे? काय करते म्हणजे अरे मी गेल्याशिवाय डिनर करत नाहीत ते. स्वयंपाकाला आहे ते तिकडं जेवण बनवते तेव्हा जेवतात ते लोक. काय आहे ए, चल तू हरिया भरिया आपल्याला पार्टीला जायचंय. चला चला. चला गपुरी हो, पार्टीला जायचं आपल्याला. चला आजी करायची मावशी होते. चला गपुरी हो, वाजवा. तर मंडळी आता आपण जाऊयात नायकाच्या घरी. नायकाच्या घरी आज पार्टी आहे कारण आपला जो हिरो आहे राज नावाचा तो पॅरिस वरून आज परत येतोय बऱ्याच वर्षांनी. काय शिकतोय कोणाला माहिती. तर तो येतोय आज. त्याच्या आई वडिलांनी ठेवली आहे पार्टी. तर भेटूया त्याच्या आई वडिलांना, मिस्टर अँड मिसेस प्राण यांना. या थांबा. काय मला काय लॉजिकच नाही कळत. तुम्ही पार्टी लोकांना द्यायला पाहिजे. तुम्ही काय लोकांकडे पार्ट्या मागताय आणि फुकटचे सल्ले म्हणजे फुकट खायला मिळतं वगैरे. हे काय आहे? बराबर है बरखुरदार. काय बराबर है बरखुरदार. हे काय? हे नेहमी असंच करतात. पार्टी अनाऊन्स करतात आणि लोकांना डबे आणायला सांगतात आणि तेच डबे आम्ही खातो. ही यांची पार्टी. ए, मी काय विचारतोय पण क्या ह्या अशा का बोलतात? ह्या मिसेस प्राण आहेत ह्या. तुम्ही कोण आहे मग? मी मिस्टर प्राण आहे. अरे मग प्राण त्यालाच करायचं होतं तर मग त्यालाच द्यायचं ना रोज. अरे पण ते मिशीवाली बायको चालली असते का तुम्हाला? काढायची ना मिशी. तुम्ही मिशी कधी काढणार कधी आहे? एवढे पंच काढतो ते बघ ना. मिशीचं काय बोलतो? आणि समजा मी केलंही प्राण नाही केलंही प्राण आणि ह्या डायलॉग विसरला तर त्या स्किट मध्ये काही जीव राहणार आहे काय? मग कशाला पाहिजे उगाच आपलं फालतू नाटक. काय ते चालू आहे व्यवस्थित आहे सगळं एकदम बिड्या एकदम. हा कम कम पाहुणे आले पाहुणे आले. दोन कम कम. कम कम. हरिया हरिया पापड. काका मंदा बुंदी संपली का? आहे अजून? हाय हाय आहे ना? हाय हाय. बुंदीचं विचारून घेतलं म्हटलं बुंदी संपली का? आजी काय चाललंय तुझं? हे बघ पोरी, सुन्याच्या बोटाला आणि जेवणाच्या ताटाला नाही म्हणायचं नाही. मला माहितीये तुझं. अगं अगं पिझ्झा समजून भिताडावरच्या गोऱ्या चाटतेस तू. नाही का बस? एक मिनिट. काय चाललंय तिकडे? तिकडे का इकडे? सगळीकडे काय चाललंय? घाबरू नको घाबरू नको. आता बघ मला पहिल्यावर कसं बघतात ते. मिसेस ब्रेगांजा. हॅलो मॅडम. हॅलो. सकाळपासून तुमची वाट बघत होतो मिसेस ब्रिगांजा. हो हो पार्टीसाठी. ती भांडी पडली ती घासून घ्या पट्टीशी. पार्टी करायला आले पार्टी. ए, उच्च बसा. गपचूप थांबा जरा. बसा. शांत बसा. अरे माझा मुलगा येणार आहे. माझा मुलगा. तुम्हाला कसं कळलं? बघा आवाज येतो ना. आवाज कसला? हे बघा कुत्रे भुंगल्याचा आवाज येतोय ना. म्हणजे तोच येतोय पॅरिसवरून. साहेब 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 छोटे मालिक येत आहेत. बोललो ना मी आता परत बोलायला पाहिजे का? बोललोच पाहिजे का? येऊ दे.
निम्मा तू निम्मा नाही डबल एस. ओ हो राजा तू मला नाही ओळखलंस अरे मी अरुणा इराणी. तू अरुणा इराणी नाहीस, बिन दुधाच्या चावानी दिसतीस तू. राजा 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 तुम पागल हो राजा तुम पागल हो. ए, तू येडी आहेस. काय करतेस? नाही तर काय करिश्मा कपूर नाही करायची, अरुणा इराणी कर फक्त. ए भैया कोई सिलेंडर लाया होगा तो लाओ दे दो. गॅस का कार्ड लावी दे. आपलं गॅस कार्ड आहे आपलं. 710 रुपये झाले 710. 10 रुपये एक्स्ट्रा कसले. अरे मग लिप बंद आहे, जिन्यावरून आणलं उचलून. खांदा दुखला माहितीये का. ठीक आहे आज चांगला दिवस आहे 10 रुपये एक्स्ट्रा घेऊन घ्या जा ते चला. हा. अरे हो काय बोलताय तुम्ही, पोरगाय तुमचा मी राजा. असं काय बोलताय, सिलेंडर मला वाटलं का मी. हाय पोरगाला आपला वळ वळ. मग काय हा? त्याला गॅस वाला म्हणता तुम्ही, गॅस वाला. हा सोडतो मध्ये मध्ये गॅस म्हणून काय गॅस वाला. तू काय बोलतीस तू? अरे परवा सबसिडी सोडलीस ना तू गॅसची. असं असं खरंच खरंच तुम्ही गॅसची सबसिडी सोडली सोडावीच लागली. का? अहो किती भोकं पडली त्याला. उंदराने कुडतडलं होतं माहितीये का. जिथून साप गिळतो ना तिथंच भोक पडलं होतं. सोंगटीत टाकली की गळायची. काय? सबसिडी. अरे साप शिडी नाही, भोपलेस. सबसिडी ती वेगळी. असं असं होय काय. राजा आम्ही पार्टी दिली आहे, तू हिच्याशी काय बोलतोस आमच्याशी भाऊ. आहे काय ताट काय वळ. भिगांजा ए भिगांजा. अरे जातच आहे ते. हे घ्या. अशी आहे. हा गेला इकडे मध्ये राहिला. राजा अरे अरे तेल सांडल. राजा पेढा पेढा. खा राजा. हे घे. आई थांब मी देतो ना मी देतो. हाच घे बस झालं. हो राजा, तू खा. काल खाल्ला. हा वा वा. हा बस नंतर का. आई प्राण कशी आहेस तू. काय शब्द आहे ना आई प्राण, असं वाटतं डॉक्टरशीच बोलतो मी. आई प्राण. आई प्राण कशी आहेस तू. मी आयटम टकाटक. अरे हे समोर बसल्यात ना म्हणून होतं हे सगळं. अरे वा. रितिका छोत्री. पप्पा नाही आले. कोण हे पुष्कर छोत्री. एक तर ते श्रोत्री आहे श्रोत्री मग मी सेमच बोललो छोत्री. आणि ते माझे बाबा नाहीयेत. माहितीये मला, तुझ्यावर पंचच निघत नव्हता म्हणून झाले सगळे फालतूपणा करून झालंय. माय सन मला सांग कसा झाला तुझा पॅरिसचा प्रवास. कसा आहेस तू. मस्त मस्त. अहो डॅडी तुम्हाला काय सांगू, लय पॅरिसला थंडी आहे. हो पण इथल्या इतकी गुलाबी थंडी नाही. वा. पण मला सांग अरे गुलाबी थंडीत तर वांग पण गुलाबी होते, तू असाच का राहिलाय. कारण मी या भारताचं वांग आहे. चव आणि कलर दोन्ही सोडवणार नाही. थँक्यू. तर पाहत राहा आमचं नवीन चॅनल भारताचं. आता सुरू केलंय नवीन. तो करतो ठीक आहे, तुम्ही कशाला करायला सुरुवात केला आता. चालू आहे आपला. चला पुढचं काय. तुम्ही खरोखर पॅरिसला असता. हो काय करता तिथे. हे मेंटेनन्स पॉवर सप्लाय ऑफ आल्फी टॉवर. मेंटेनन्स अँड पॉवर सप्लाय ऑल्फी टॉवर्स. वाव. म्हणजे नेमकं काय. वायरमॅन आहे मी. वायरमॅन. हा हिची वायर तुटली असेल ना चिकटपट्टी लावतो, बल्ब बदलतो, सॉकेट बदलतो.
असे आयफिल टॉवरची हा खूप रिस्की असेल ना. काय नाही स्लीपर घातली की झालं. तर मंडळी सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे थुकरटवाडीची बॉबी. आता बघूयात या सिनेमात पुढे काय काय घडणार आहे. पाहूयात उर्वरित सिनेमा उद्याच्या भागात. मंडळी, वृद्धाश्रमात कधीच कुणालाच जाण्याची गरज पडू नये असं प्रत्येकाचं मत असतं, पण ही गरज पडलेली आहे एका प्रेमी जोडप्याला ज्यांना वृद्धाश्रमात राहावं लागणार आहे. बघूयात मग असं काय घडलंय ज्यामुळे ते तिथे गेलेले आहेत आणि त्यांनी काय शक्कल लढवलेली आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि भालचंद्र कदम. सनाव आपुल्या देऊ नकोस काही साऱ्याच चांदण्यांची जगतास जा. कुणी घर देतं का रे? कुणी घर देतं का घर या तुफानाला? या तुफानाला हे तुफान कमी भूकंप जास्त वाटतो. तुझ्यासारखा फालतू ऍक्टर ना मी आजपर्यंत आयुष्यात बघितला नाही. हे बघ, कॉलेजमध्ये असताना ना ह्याच ऍक्टिंगच्या प्रेमात पडली असतो. तेव्हा मला अक्कल नव्हती. हे बघ, ऐक, काहीही झालं तरी ह्या आश्रमात आपल्याला राहायला एक खोली मिळालीच पाहिजे. आणि ऐक, त्या मॅनेजरला हे कळायला नको की खरं तर आपण तरुण आहोत, पण आपण फक्त म्हातारा असण्याची ऍक्टिंग करतोय. ओके, त्यामुळे आता तू एक वेगळं कॅरेक्टर कर म्हाताराचं. नमस्कार आजी आजोबा. आजी आजोबा आले माग. नमस्कार. हो आजोबा, तुम्हालाच म्हणतो मी, तुमच्याशिवाय कोण इथं आजी आजोबा. बरोबर, आमच्या शिवाय कोण आहे नाही का? आपणच आहोत आजी आजोबा. काय झालंय, त्यांचं वय झालंय ना, कळतच नाही काही. हो खरंय, नवरा तरुण असो किंवा म्हातारा, बायकोच्या दृष्टीने त्याला काही कळतच नाही. काय झालं? नाही काय नाही, डोळ्यात काहीतरी खुपलं. बायको? नाही हो. अहो काय पण काय बोलतो, घरचे बघतात ना सगळं. तर वय झालंय ना आता, म्हातारे आहोत की नाही आपण. ह्या वयात पोरांनी घरात हाकलवलं, आम्हा दोघांना हाकलवून दिलं आई बापाला. या पाऊट करा, पाऊट करा. पाऊट नाही, पाऊट करा. असं काय? आजीलाच अपडेट आहे. इकडे या. हे बघ, तुझ्या दिसणाऱ्या वयाला जरी हे शोभत असलं ना, तरी असणाऱ्या वयाला शोभत नाही, लक्षात ठेवा. अहो आजोबा काय बोलताय तुम्ही, आजी सारखेत माझ्या. बरोबरच आहे, आजी सारखीच आहे रे तुला. पण ह्यांचं काय करू? हा, पुरुषाचं डोकं म्हणजे संशय आलाच. आता ह्या वयात तरी संशय नको करायला म्हणते मी, नाही का? अहो आजोबा, तुम्ही आता म्हातारे झालात हे मान्य करायला हवं. पुरुष हार्मलेस झाला आणि स्त्री चार्मलेस झाली म्हणजे समजायचं की आपण म्हातारे झालो. वा बाळा, तुझी डायलॉग झाले असतील तर आता सांगशील का खोली मिळेल का? हो हो मिळेल ना मिळेल ना. अहो तुम्ही लकी आहात, 2च जागा शिल्लक होत्या त्या तुम्हाला देतोय मी. मी काय म्हणतो, तुमचा मुलगा काय करतो? इंजिनियर आहे. वेल्ड इंजिनिअरिंग केलंय त्याने. हे वेल्ड इंजिनिअरिंग म्हणजे? वेल डन असं म्हणालो आम्ही त्याला. तो इंजिनियर झाला होता तेव्हा. तुम्हाला सांगतो, मलाही लहानपणी खूप इच्छा होती इंजिनियर व्हायची. हो का? हो, पण ऍडमिशन नाही मिळालं. इंजिनिअरिंगला? नाही नाही, 11वीला. का? ते म्हणले आधी 10वी पास हो, मग ऍडमिशन देतो. अरे काय डोक्यावर पडलंय का? 10वी नाही पास होता आलं तुला आणि इंजिनियर व्हायचंय?
काय असल्या लोकांना ठेवतात कशाला जॉबवर मला ते कळत नाही. इकडे सगळी तरणी ताटी लोक आहेत ज्यांना कामं नाहीत आणि हे काय करतात इकडे. चिमणे अगं काय ग केलंस हे चिमणे? सख्या बापाला घराबाहेर काढलंस. सुया घ्यायच्या बहाण्याने खोलीत आली आणि खंजीरच खुपसला म्हणायचा. ट्रंकेतनं सामान घेऊन गेली आणि आमच्यावर चोरीचा. मग म्हटलं बास आता नाही राहायचं इथे आपण. म्हटलं करसार चला सरकार चला. कडक उठलो तडक उठलो आणि निघालो. परवाच पाहिला मी नटसम्राट. हो त्याची स्टोरी सांगता रे तुम्ही मला. काय सांगताय? आमच्या स्टोरीवरती पिक्चर सुद्धा आला. नाही पिक्चर आधी आला नंतर तुमची स्टोरी घडली. बहुतेक तुमच्या चिमणीने बघितला असेल तो चित्रपट. एखादी खोली मिळाली तर फ्रेश होऊन घेऊ तेवढ्यात. वाव मिळेल ना फॉर्मॅलिटी कम्प्लीट झाली की तुम्हाला देतो की खोली. करून घेऊ. हा, त्याच्यात काय? फॉर्मॅलिटी कम्प्लीट करूया. चला या. आजोबा जरा बॅग इथे खाली ठेवता का? हो, द्या. घ्या. जड आहे हा. हा पण तुमच्याबरोबर अजून 2 जोडपी असतील रूम मध्ये. कशाला? काय प्रायव्हसी आहे की नाही? प्रायव्हसी. मी काय म्हणतो, हा काय एखादी प्रायव्हेट रूम बघा ना तुम्ही. अहो हे का हॉटेल आहे का? आणि काय प्रायव्हेट रूम बघा. तुम्हाला माहिती आहे का मी 3 म्हाताऱ्यांच्या मध्ये एकटा झोपतो. मग एक म्हातारा मला मुलगा समजून लाथा मारतो असतो रात्रभर. दुसरे आजोबा आहेत ते मला 10 वेळा घेऊन जातात बाथरूमला. कसं आहे ना इकडचा दिनक्रम सांगतो आधी तुम्हाला. सकाळी 7 वाजता लवकर उठायचं. 8 वाजता तुम्हाला रव्याचा उपमा मिळणार. वा आणि एखादी तरी तुमच्यापैकी एखादी तरी लाफ्टर क्लब अटेंड केला पाहिजे. ही करेल. हा आणि दुपारी मेडिटेशन असेल. मेडिटेशन ही करेल. हा आणि संध्याकाळी भजन संध्या असेल बघा. भजन ही करेल. माझं काय वय आहे का हे भजन बिजन ऐकायचं? फॅशन शो मध्ये मिस्टर अँड मिसेस कोल डोंगरी मिळालंय. दाखव का एक झलक? हा बघा तुम्ही. हा, बघा हा. अहो, आजोबा या वयात चालणं मुश्किल असतं आणि तुम्ही रॅम्प वॉक करताय. हा? ओके आजपासून तुम्ही इथं राहणार. वा 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 वा. 7 नंबरची खोली तुमची. चला. इथं सहाय करा फक्त सहाय करा. हो, सही करतो. हा तुम्ही पण करा. ठेवा. थँक्यू. हा हॅलो सुधीर बोल. काय नाही रे नाही आता शक्यच नाही. अरे एकच खोली होती ती दोघांना दिली बघा आता मी. नाही खरंच शक्य नाही. खरं सांगतो अरे नाही शक्य. हा खरंच नाही ठेवतो. हा कुणाचा होता फोन? काय झालं म्हणजे? नाही काय नाही एक 80 वर्षाची म्हातारी होती. तिला तिच्या पोरांनी रेल्वे स्टेशनवर
सुधीर नाही नाही, ऐका ना, आम्ही नाही, इथे जातो. काय नाही, चला, चला, कामाला लागूया. हात घेऊन जाऊ. आपण गप्पांना सुरुवात करूयात प्रथमेश पासून. प्रथमेश, खर तर एकांकिकांपासून सुरू झालेला तुझा हा प्रवास आहे. त्यानंतर तू सिनेमात आला, सिनेमानंतर एकामागे एक तुझे सिनेमे येत गेले आणि तुझा एक प्रेक्षक वर्ग आता तू तयार केलेला आहेस. कसं वाटतंय सध्या? नाही, खूप भारी वाटते. मला वाटतं प्रेक्षकांचं जे प्रेम मिळते ते खूप महत्त्वाचं आहे याच्यात. कारण त्यांना असं वाटतं की हा मीच आहे. सो ती मला सगळ्यात मोठी गोष्ट वाटते आणि ते असंच प्रेम राहो प्रेक्षकांचं. वा 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 वा. पण एक महत्वाचा प्रश्न, एक व्यक्ती असते, एक आयडॉल असतो आपला. तुझा आयडॉल कोण? माझा शाहरुख खान आहे. त्यांच्याही आयुष्यात असं एक गोष्ट होती की ते कुठूनही कोणी त्यांचं रिलेशनमधलं नव्हतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांच्या ओळखीचं कोणी नव्हतं. तसंच माझ्या बाबतीत हे आहे की माझंही कोणी ओळखीचं नाही आहे किंवा माझंही कोणी रिलेशनमधलं नाही आहे, पण तरी मला ते यश मिळत चाललं आहे आणि लोकांचं प्रेम मिळत चाललं आहे. सो मला वाटतं एक कनेक्शन कुठेतरी आहे. वा 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 वा. आता समजा शाहरुख खान हा दगडू आहे आणि आपल्याकडे चला हिला प्राजी करूयात आज. चला कॉम्बिनेशन बदलून बघूया आता काय घडू शकतं बघूयात आपण. 1 2 3. थुकरटवाडीचा DDLJ ऍक्शन. ऐक ना, न वाजवता कर, त्यात पण मजा आहे. अरे तो नाही वाजवत, तू कुठं वाजवतो? कशाला कॉन्फिडन्स घालवतो यार? दगडूला तुम्ही शाहरुख करायला लावताय यार. नाही नाही, कॉन्फिडन्स वाढवतोय तुझा. कॉमेडी शिकतोयस तू इथे. हा बरोबर, ठीक आहे. बरोबर, ठीक आहे. तू वाजवा बाबा. हा. और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. चले आव्हान दे. काहीतरी बोल. हा नाही काहीतरी. नाही. चला कट. नाही, चांगलं झालं, चांगलं झालं. थांब ना, चांगलं झालं. फक्त ते काय झालं तुमच्या लक्षात आलं का? त्याने सांगितलं शाहरुख खान आणि झाला फायनली अजय देवगण. अरे तुम्ही नीट नाही बघितलं, त्याचं असं पण होतं. व्हेरी गुड, वाले है हम तेरे 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 चाहने वाले है चला हवाई. असं झालं तुझं गंमत. मी मिमिक्री नव्हतो करत, मी आतून शाहरुख पण करत होतो. तुझं लक्षात येते का तुला अजय देवगण येतो हे ह्याच्यातून सिद्ध झालं. तुला अजय देवगण पण येऊ शकतो आणि तुझी केसांची बट पण तशीच आहे. तू असं केलं की ते होतं तसं. पण मजा आली. थँक्यू. एक नवीन मिमिक्री तुला सापडली. अजय देवगणची. हा, बाकी काय नाही, मी तुला वाचवलं याच्यात. बाकी काय तर मंडळी, खूप छान वाटतंय की आज महाराष्ट्राचे हे लाडके नवे तारे, नवोदित तारे या मंचावरती आलेले आहेत. त्यांच्या बरोबरीनं उद्याचाही भाग रंगणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या. लेडीज जिंदाबाद.